अन्याय पण करू नका कोणावर शेतकऱ्याला. मला आठवते दोन्ही बाजूला रोटी होती. तर काय झालं? माझं काय म्हणणं होतं पट्टीवाले पलीकडे घ्या ना. हे होईपर्यंत मी त्यांना अजून गाव थोडं अजून थोडं पट चला. दादा ना थोडा अंदाज येईल ना तुम्हाला पण. नाही गेलं त्याला तिकडून येऊनच येत नाही. इकडे सांगतोय आम्हाला तुम्हाला अडवायचं असतं तिकडेच म्हणलं असतं आम्हाला नाही. तुम्हाला बैलगाडी घेऊन गेलो ना ते कोपऱ्याला. तुझी वाढवून पाहिजे माझी तिथे आहे ना. एकच तरी घेतली आमची पोकळी पलीकडे आम्ही पलीकडे मेजर काय रस्ता चाललाय तुमचा? काय आमचा हा रस्ता 1999 पासून बंद होता. याच्यावरती आम्ही कोर्टात केस लढलो, त्याच्यानंतर तहसीलमध्ये केस लढलो. त्या 145च्या केस नंतर आमचा रस्ता खुला करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी आणि जे चळवळीचे अध्यक्ष पवळे साहेब यांनी खुला करण्याचा आदेश दिला आणि आज ते या ठिकाणी आलेले आहेत. परंतु जे स्थानिक शेतकरी आहे त्यांनी या शिवरस्त्यावरती जी शिवरस्त्याची जे रुंदी आहे त्या रुंदीवरती यांनी स्वतःचा ऊस लावलेला आहे आणि आज हा रस्ता खुला करून देण्यासाठी सर्व लोक आल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी जाणून बुजून पाणी सोडलं आणि आम्हाला रस्ता आता हा रस्ता आमचा खुला करण्याचा JCB चालू आहे. परंतु शेतकऱ्यांनी जाणून बुजून या ऊसामध्ये पाणी सोडलंय. हा ऊस त्या शेतकऱ्यांनी शिवरस्त्यामध्ये लावलेला आहे. जी शिवरस्त्याची बखळ किंवा जी काही पोकळी निघालेली आहे त्या पोकळीमध्ये ह्या शेतकऱ्यांनी आमच्या रस्त्याला नुकसान 35
नंतर पाठीमागे एक व्हिडिओ व्हायरल झाला, नॅशनल टीव्हीने बातमी लावली होती. तुम्ही रस्ता नाही म्हणून तुमची बरीच बाग, मला वाटतं द्राक्षाची बाग उपटून फेकून दिली होती. आता रस्ता होतोय आज, काय नेमकं ह्या रस्त्याचा इतिहास काय? आमची जमीन शेत जमीन निमुणे ते गुन्हाट शिवच्या रस्त्यालगत होती, परंतु काही लोकांनी शिव रस्त्यावरती अतिक्रमण केल्यामुळं आमच्या रस्त्याची पूर्ण अडचण झाली होती. त्यामुळे शेताच्या द्राक्ष फवारणीसाठी किंवा पिकं वाहतुकीसाठी निघलेली पिकं, जनावरांची दूध वाहतुकीसाठी प्रचंड अडचण येत होती, प्रचंड नुकसान झालेलं आहे. सदरचा रस्ता 1999 साली नांगरलेला होता आणि तेव्हापासून तो बंद आहे. तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय. एक तहसीलदार साहेबांनी 8 फुटाचा रस्ता काढला. त्यानंतर विशेष भूमी संपादन अधिकाऱ्यांनी तो रस्त्याचा आदेश रद्द केला आणि त्याच्यावरती मग पोळ साहेब म्हणून होते, त्यांनी फेर चौकशी करून तो 20 फुटाचा काढला. त्याच्यावरती परत दुसऱ्यांदा भाऊ गलांडे म्हणून साहेब होते प्रांत अधिकारी, वास्तविक आता दुसऱ्यांदा फेर चौकशी करणं उचित नव्हतं, त्यांनी काढली आणि तो परत आदेश रद्द केला. त्यावर तिसऱ्यांदा मग भोसले साहेब, रणजित भोसले साहेब यांनी सदरचा रस्ता 10 फूट रुंदीचा काढल्याबाबत आदेश केला. परंतु नंतर सध्याचे विद्यमान तहसीलदार माननीय श्री बाळासाहेब म्हस्के साहेब यांनी सदर बाबत अत्यंत दक्षतेने आणि जागृतपणे मला सन 1999 सालानंतर 30/8/2024 रोजी भूमी अभिलेखची सरकारी मोजणी दिली आणि त्या ठिकाणी शिव नेमकी कुठं आहे आणि किती फूट रुंदीची आहे ही मोजली असता त्या ठिकाणी 32 ते 33 फूट रुंदीची शिव अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. आणि आज रोजी माननीय भोसले साहेब आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये शरद पवळे साहेब यांच्या शिवपानंद रस्ता चळवळीच्या माध्यमातून आज आम्हाला हा न्याय मिळत आहे. आज आमचं काम जरी अर्धवट राहिलेलं असतं. किती वर्षापासून हा रस्ता बंद होता? 1999 सालापासून हा रस्ता बंद होता. दादा, खरं तर शेतकऱ्यांना आनंद होतोय, बऱ्याच वर्षानंतर हे असे रस्ते मोकळे होतात. तुम्ही बऱ्याच पाठपुरावा केला आहे महसूल मंत्र्यांकडे असेल किंवा मंत्रालयामध्ये, तर शेत रस्ते शिवपानंद चळवळीच्या वतीने हा एक आनंदाचा गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते मोकळे होतात. काय सांगाल तुम्ही आज? खरं तर शेतरस्ते खुले होणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक उत्सव आहे आणि उत्सव साजरा होतोय. 3-3 किलोमीटर आपण पाहत आहोत. शेतकऱ्याची मुलं पायी जातात. अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेली पण आपण ग्रामीण भागात पाहतोय. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याच्या प्रगतीचा महामार्ग हा शेतरस्ता आहे, समृद्धीचा महामार्ग आहे. आणि दळणवळणासाठी हा रस्ता खुला झाल्यानंतर हार्वेस्टर, जीसीपी, ट्रॅक्टर तुम्ही आज घेऊन जाऊ शकता. ब्रिटिश काळामध्ये या रस्त्यांच्या नकाशावर नोंदी होत्या आणि ते रस्ते खुले व्हावेत म्हणून आपण हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली होती. त्यानंतर सरकारकडे आपण पाठपुरावा केला. हायकोर्टाने त्या दिवशी 60 दिवसाच्या आत रस्ते खुले करून देण्याचे आदेश दिले होते आणि सरकारने 90 दिवसाचे आत दिलेत. आणि यानंतर 12 फुटाचे सर्वे नंबरला रस्त्यांचे आदेश दिलेले आहेत. या रस्त्यासाठी कुठल्या प्रकारची रॉयल्टी लागणार नाहीये. इतर हक्कामध्ये रस्त्यांची नोंद होणार आहे. त्याच्यामुळे एक सरकारने खूप असं चांगलं काम केलेलं आहे. काही ठिकाणी आता या तालुक्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष तहसीलदार बाळासाहेबजी म्हस्के यांचे मी मनापासून आभार मानतो की शिरूर तालुका एक ऐतिहासिक तालुका म्हणून याची ओळख होणार आहे, शेत रस्त्यांचा तालुका. आज पोलीस साहेब आपले काळे साहेब यांनी खूप मोठा असा 1999 पासून हा रस्ता प्रलंबित होता. याचं काम अनेक वर्षांपासून ते संघर्ष होते. त्यांची सर्व्हिस पूर्ण पोलीस खात्यामध्ये गेली परंतु त्यांना रस्ता मिळाला नाही आणि आज त्यांना रस्ता मिळवतोय. आज एक गौरव आहे. शिरूर तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचा आदर्श महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरेल. भविष्यात अनेक राज्यामध्ये असे रस्ते खुले होतात. याचा गौरव सगळ्या महाराष्ट्राचा जे काही आदर्श हा पूर्ण देशाला पाहायला मिळणार आहे भविष्यामध्ये. शिरूरचे पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक केंगळे साहेब यांची टीम आज पोलीस निरीक्षक केंगळे साहेब यांची टीम आणि त्यांचे सहकारी खटिंग साहेब त्यांसोबत त्यांची टीम आणि भूमी अभिलेखचे डिपार्टमेंट या सर्वांचं आणि सर्कल साहेब या सर्वांचं मी शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून, चळवळीच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या चळवळीचे विजयजी शेलार साहेब असतील, पत्रकार रवींद्रजी खोडे साहेब असतील, या सर्वांचं मी मनापासून. या ठिकाणी सुरेशदादा वाळके साहेब असतील, इतर तालुक्यातील अनेक समन्वयक असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी समन्वयाचं वातावरण केलं आणि दोन्ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी समन्वय दाखवून एक चांगला असा दिशा शिरूर तालुक्यासाठी दिलेली.
शिवपानन शेतरस्ता चळवळीचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रभर प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जातात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये जो काय वाद होतो तो वाद मिटवण्यासाठी त्या ठिकाणी समन्वयाचं काम करतात। शेतकऱ्यांनी समन्वयकाच्या भूमिकेत आलेल्या या चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावं आणि गावातल्या ग्रामसमित्याही मजबूत होऊन ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांनी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावं। प्रशासन आणि चळवळीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक असा मोठा समन्वय घडल्यामुळे आज एक आदर्श काम या ठिकाणी उभं राहते। समृद्धी महाराष्ट्रामध्ये आपल्याला गाव समृद्ध, शेतकरी समृद्ध, महाराष्ट्र समृद्ध याचं स्वप्न आपल्याला या ठिकाणी साधता येईल। दादा, या ठिकाणी रस्ते जर झाले तर काय फायदा होणार शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांच्यासाठी शेतीसाठी रस्ता हा खूप मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी रस्ता हा मिळालाच पाहिजे। अलीकडच्या काळात महाराष्ट्र शासन पानंद रस्त्याची जी योजना हाती घेतलेली ती खूप महत्त्वाची आणि जरुरीची आहे। ती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित व्हायला पाहिजे। प्रत्येकाच्या शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे। आज निगुणाट शिवरस्त्याची हद्द कायम करत असताना काही भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी 20 काही ठिकाणी 33 फुटाची शिव दिसून आली। बऱ्याच वर्षातून हा रस्ता खुला करण्यात आला। मेजर किती लोकांना फायदा होणार या रस्त्याचा? किती शेतकरी येतील? या जवळजवळ कमीत कमी 35 शेतकरी आहेत आणि 35 शेतकऱ्यांना हा जो रस्ता खुला होतोय 33 फुटाचा याच्यापासून सर्वांना मोबदला मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट, गुणाट ते नावरा शिव, त्या नावरा शिवापर्यंत जो मोकळा रस्ता होणार आहे त्याच्यामुळं लोकांना जे ऊसाचे ट्रेलर वगैरे न्यावं लागत होते, शेतामध्ये फसत होते किंवा काही जे अडचणी येत होत्या शेतातून ट्रॅक्टर वगैरे किंवा ऊस वगैरे काढताना, तर त्याच्यासाठी भरपूर फायदा होणार आहे। गुणाट निमोनी शिवरस्त्याच्या हद्दीचा हा जो विषय होता हा भूमी अभिलेख खात्यामार्फत आज त्याच्या हद्दीच्या खुणा करून रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। इथं भरपूर शेतकऱ्यांची राहण्याचा लोकांना त्रास होत होता। इथं केळी, द्राक्ष अशी सारखी नगदी पिकं असणारे शेतकरी या रस्त्याला लागून आहेत आणि बाजारपेठेला मान्यतेअभावी यांची खूप हेळसांड होत होती। आणि आज नवीन जो तरुण वर्ग आहे शेतीला व्यावसायिक शेती म्हणून पाहतोय, तो वर्ग आज खूप आनंदी आहे। प्रत्येकाने आनंद व्यक्त केला की हा रस्ता खुला होतोय। ह्या रस्त्यामुळं खूप लांबून लोकांना 2-3, 4-4 किलोमीटर हेलपाटे पडत होते। तो रस्ता आज जवळच्या मोठ्या रस्त्याला, हाय रस्त्याला जोडलेला आहे आणि त्यामुळे सर्वांना सर्व स्तरातून आनंद होतो।